एका लग्नाची दुसरी गोष्ट. पण आपण खोटं बोलायचंच नाहीये. मग ते सांगते ना, खरं खरं सांगून टाकायचं. नाही, पण आणखीन एक मार्ग आहे ना, खरा खरा स्वयंपाक करायचा. कसं शक्य आहे घनश्याम? मला तर काहीच येत नाही. अगं येतं, तुला बुर्जी करता येते, मतलब बटाट्याची भाजी का करता येणार नाही? हे मी ना ड्रायव्हिंग करताना शिकलो. मी 20-25 दिवस ड्रायव्हिंगला गेलो, 2-3 ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गेलो, तरी पण गाडीवर बसलं ना की मला वाटायचं की मला ड्रायव्हिंग येत नाही. मग एक दिवशी मी ठरवलं, मी भुसण्याकडे गेलो, त्याची गाडी घेतली आणि गाडी डायरेक्ट रस्त्यावर काढली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, राधा, की मला ड्रायव्हिंग येत आहे. तुझं तेच होणार आहे. तू मुळात इतकी ऑर्गनाइज्ड आहेस, सगळं नीटनेटकं आहे तुझं, शिस्तबद्ध आहेस, तुला स्वयंपाक किस झाड की पत्ती आहे यार. एक दिवस असा अचानक उठून स्वयंपाक नाही जमू शकत. गायडन्स पण नाहीये कोणाचं. आहे ना. कोण? आई पण नाहीयेत घनश्याम. अगं मी दस्तूर खुद्द तुझा नवरा इकडे हजर असताना तुला घाबरायची गरजच काय राधा? तुला स्वयंपाक येतो? म्हणजे मला बऱ्याच गोष्टी येत नाहीत, पण स्वयंपाक येतो. नाही, जनरली खूप बायका असलेल्या घरातल्या पुरुषांना येत नाही ना काही. पण मी 6 महिने बाहेर होतो ना हॉस्टेलवर, आणि मग 1.5 वर्ष मित्रांबरोबर रूम घेऊन राहिलो होतो, आणि हॉस्टेलचं जेवण आम्हाला आवडायचं नाही, त्यामुळे बरेचदा आम्ही घरीच स्वयंपाक करायचो. हो, सही रे. तुझ्याकडे कोण वाटत नाही तसं विटावर राहिला असशील हॉस्टेलवर. कसली मजा केली माहितीये आम्ही. ओ हो, क्या बात आहे. सकाळी उठल्यावर आपल्या अंगावर कोणाचा शर्ट असेल ते माहिती नसायचं, आणि आपला शर्ट कोणाच्या अंगावर असेल ते ठरलेलं नसायचं. हा, मित्रांच्या गर्लफ्रेंड जायच्या, मग त्यांना प्रायव्हसी पाहिजे म्हणून ते आम्हाला घराबाहेर काढायचंय. मग कडकड, तंटा, भांडणं, राडा, मजा. तुझी पण गर्लफ्रेंड यायची का तिकडे? खूप मुली यायच्या मला भेटायला. कधी कधी 2-3 एकत्र पण यायच्या. मग रूमवर मुली येणार म्हणून बाकीच्या मित्रांची रूम आवरायची धावपळ. मग काय हौशी मित्रांच्या गर्लफ्रेंड आम्हाला रूम आवरायला मदत करायच्या, आणि मग आम्ही खिचडी करायचो. वाव, म्हणजे तुला खिचडी येते. आणि काय काय करायचं तुम्ही? अजून खिचडी करायचो. आणि खिचडी आणि म्हणजे खिचडीच करायचो. हे बघ वेगवेगळे पदार्थ घालून खिचडी करायचो ना. कधी बटाटे, कधी कांदे, कधी वांगी, पडवळ, गिलक. खिचडी पडवळ? ब्रिलियंट लागते पडवळ घातलेली खिचडी. हो का? मग आपण खिचडी करायची का? म्हणजे नाही, मला बाकीचा पण स्वयंपाक येतो ग, थोडा थोडा. आपण करू, तू काळजी करू नको. आपण स्वयंपाक करू, लोक बोट चाटत राहतील, बघ तू. आता मला थोडस रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. हा, पण म्हणजे जमेल ना आपल्याला? 100%. कसं राधा, की आपण खरे नवरा बायको नसलो तरी खरी खरी सप्तपदी गेली ना, त्यात मी तुला वचन दिलंय आयुष्यभर साथ देईन म्हणून. मग पाळायला नको? थँक्स गणेशा, सिरियसली थँक्स. ओके, वेलकम. पार्टनर रेडी? रेडी. गुड. आपण बटाट्याची रस्सा भाजी करू. ओके, हा चालेल. तशी परवा मला बटाट्याची भाजी आईने शिकवली होती. गुड. लक्षात घे, बटाटे लहान मुलांसारखे असतात. म्हणजे तुम्ही त्याच्यावर जसे संस्कार कराल तशी त्याची चव होते. म्हणजे तू बटाट्यामध्ये भरपूर मसाले घालून त्याची तिखट भाजी करू शकतेस, पण त्याच बटाट्यांमध्ये तू असं मस्त हलकी जिऱ्याची फोडणी देऊन गोडूस अशी उपासाची भाजी पण करू शकतेस. सो बटाट्याची भाजी आपण करू. बेसिकली काय, बटाटे हे अत्यंत संस्कारक्षम भाजी आहे. वाव. वरण भात, पापड तळू, कुरड्या तळू, दाण्याची चटणी करू तोंडी लावायला, आणि उरल्या पोळ्या. पोळ्या येतात ना तुला? तोच जरा प्रॉब्लेम आहे. काय म्हणजे मला कणिक वगैरे मळता येते, ते मी करू शकतो, पण पोळ्या करायचं डिपार्टमेंट भुंग्याकडे होतं. भुंग्या? भूषण गांगुर्डे नाव आहे त्याचं, आम्ही भुंग्या म्हणतो. तो असला बेरकी होता ना. एक मिनिट, आता महत्वाचं काय आहे?
आम्ही भूषणला भुंग्या का म्हणायचो ते. नाही, आपल्या दोघांनाही पोळ्या करता येत नाहीत हे महत्वाचं आहे आता. हा ए मग मग काय? एक काम करूया, आपण पोळ्या बाहेरनं विकत आणूया, कोणाला कळणार नाही. ए नाही या घनश्याम, हे चिटिंग आहे. आपण ठरवलंय ना एकदा स्वयंपाक करायचा, मग आपण करूया ना पोळ्या. फार फार तर काय होईल, आपण चुकू, हो की नाही? ओके ओके ओके. आता कामाची विभागणी करूया, ठीक आहे? मी भाज्या चिरेन, तू कुकर लाव. ओके. ऐक ऐक, कुकर लावायचा कसा माहिती तुला? नाही. ओके. 3 वाट्या तांदूळ आणि डाळ 1.5 वाटी आणि साधारण दुप्पट पाणी, म्हणजे 1.5ला 3, 3ला 6, साधारण एवढं तांदूळाच्या वरती एवढं पाणी वर. हा, असं पाण्यात हात घालून बघायचं. ओके. मग चटणी तू कर, सोपं आहे. कशी? ओके. किचन मधला उजवीकडचा रॅक आहे ना, त्याच्यावर डावीकडनं 3रा डबा भाजलेल्या शेंगदाण्याचा आहे, तो घ्यायचा. घनश्याम, तुला कशात कुठे काय ठेवलंय हे सुद्धा माहिती आहे. प्राऊड ऑफ यू घनश्याम. अगं नाही, मी जाता येता त्या डब्यातले शेंगदाणे खातो, म्हणून तो एक डबा मला माहिती आहे. नाही, मग चटणी मीच करते, कारण अर्धे शेंगदाणे आधी तुझ्या पोटात जायचे. मुद्दा तो आहे का? नाही सॉरी. मग हा, त्यातले शेंगदाणे घ्यायचे, थोड्या मिरच्या चिरून घ्यायच्या, मीठ आणि थोडे दाणे घ्यायचे, ते 1-2 लसणाच्या पाकळ्या, आणि ते सगळे मिक्सरमध्ये एकत्र करून चटणी. इतकं सोपं आहे? हो, तोपर्यंत मी फ्री होईनच कोशिंबीरची तयारी करून. डन, चटणी मी केली. चल पुढे. मग आपण लगेच भाजी फोडणीला टाकू. हा, ग्रेट. थँक्यू डार्लिंग. एक मिनिट घनश्याम, पण ही जी तू रेसिपी दिली आहेस ती फॉलो केली की होईल ना सगळं नीट? हा फक्त फॉर्म्युला आहे, एक महत्वाची गोष्ट आहेच. कुठली? हाताची चव. सुगरणीच्या हाताची चव असं म्हणतात बघ. ती रेसिपी असून नाही मिळाली कोणाला जगात. आज आपल्याकडे 10 मिनिटं त्याच्यावर विचार करायला, तोपर्यंत मी कोशिंबीरीची तयारी करतो. सुगरणीच्या हाताची चव. तुला सांगतो, रविवार हा माझा अत्यंत अत्यंत प्रिय वार. राधा गेली आणि हे सगळं थांबलं बघ. अरे मनू, आज कितीतरी दिवसांनी हा एवढा असा नाश्ता बनवण्याचा घाट घातलाय मी, तो केवळ तू आलायस ना म्हणून. थँक्यू पप्पा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला राधाची आठवण येते ना? अरे येणारच. ती अमेरिकेला गेल्यावर कसं होणार तुमचं? ती कशाला जाईल अमेरिकेला? तुम्हाला माहिती नाहीये का? मग जाऊ दे. म्हणजे मी काही बोललोच नाही असं समजा. नाही नाही म्हणून तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. खरं खरं सांग मला, काय झालंय? कशाला जाणार ती अमेरिकेला? काही नाही पप्पा, घनश्यामनी अमेरिकेत जॉबसाठी अप्लाय केलाय आणि तो सॉलिड ब्रिलियंट आहे, खूप हुशार आहे तो. असं होणारच नाही की त्याला जॉब मिळणार नाही. आणि त्याला एकदा जॉब मिळाला की तो अमेरिकेत जाणार आणि त्याच्याबरोबर राधाही जाणार ना, असं मला वाटतंय. कदाचित त्यांचे प्लॅन्स वेगळे असतील, आय डोंट नो. कमाल आहे, माझ्याशी काही कोणी बोललं नाही. नाही, राधा सासरी गेले हे मी ऍक्सेप्ट केलंय, कारण ती इथेच आहे म्हणून. मला ज्या वेळेला बोलावं असं वाटेल मी फोन करू शकतो, भेटावं असं वाटेल जाऊन भेटू शकतो. पण एकदम अमेरिका, एवढ्या गोष्टी माझ्याशी बोलणारी मुलगी, ही एवढं अमेरिकेचं प्लॅनिंग चाललंय, माझ्याशी एक शब्द सुद्धा बोललेला नाही. नाही, कदाचित मी चुकीचं असेल, मी काहीतरी वेगळं ऐकलं असेल पप्पा, असं होऊ शकतं. नाही वेगळं नाही, तू बोलतोयस ना ते बरोबरच आहे म्हणू. आता माझ्या सगळं लक्षात येत आहे. त्या दिवशी ती आली होती, चिडचिड चालली होती तिची. सासरच्या मंडळीनं माझी सवय होतीये, हे काही मला मान्य नाही, हे काही मला चालणार नाही. त्यावेळेला मला काही कळलं नाही, पण आज सगळे संदर्भ लागतायत मला. हे सगळं त्या अमेरिकेशी कनेक्टेड आहे. नाहीतर मला सांग ना, सासरची मंडळी सोडून हिला जाण्याचं कारणच काय?
नाही ह्याला मी आता फोन लावतो तिला. तुम्ही शांतपणे इकडे या पप्पा, इथे बस. कसं आहे पण याला 2 मिनिटं एकदम असा घाईला येऊन निर्णय घेऊ नका. शांत बसा, शांत डोक्याने विचार करा. आणि मी आहे ना, तुमचा मनू आहे ना. मी कांदा चिरतो आणि छान आपण नाश्ता करूया. मग मला विचार. एक 2 मिनिटं पप्पा, शांत व्हा. शांत. हा, छान नाश्ता करू आणि मग विचार करूया आपण. लग्न झाल्यावर बाप इतका परका झाला का काय सारी गोष्ट. माशी जाईल तोंडात. आ बंद कर. घना तू काय करतोयस हे? मदत. अरे लिसन, काळे घराण्यात आतापर्यंत कुठल्याही पुरुषाने किचन मध्ये पाय ठेवलेला नाहीये आणि तू काय भाज्या पुढ्यात घेऊन बसलास? दे इकडे. 1 मिनिट मला करू दे. राधा इतक्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक करणार आहे, मग तिला भाज्या चिरून द्यायला मी मदत करायला नको? काकू काय तिच्याकडे इनमिन 2 माणसं, आपल्याकडे इतका लवाजमा. आता ती स्वयंपाक करते तर मी जरा मदत आपली तिला. अच्छा, बायकोची काळजी वाटतेय म्हणजे. ए चल राहू दे, तुला नाही जमणार. दे इकडे. 1 मिनिट. मला जमणार आहे की नाही यापेक्षा मला करायचं आहे की नाही हे जास्त महत्वाचं आहे काकू. म्हणजे मला सांग, नवरा बायको म्हणजे काय? जे मी आणि हे म्हणजे 2 दिल 1 जान. छे. हो, म्हणजे एका टीमचे 2 गडी, 1 स्ट्रायकर 1 नॉन स्ट्रायकर. आज राधा स्ट्रायकर आहे, ती जेवण बनवणार, त्यामुळे मी नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून तिला भाज्या चिरून देणार. तिला अशी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे तू कसं करणार रे? म्हणजे तिने एवढं होतं तर मला सांगायचं ना. तुला कसं सांगेल ती काकू? का? तू काय तिचा नवरा थोडीच आहेस. म्हणजे तू, हा म्हणजे तू खुद्द तिचा नवरा तिला ह्या अशा कामांमध्ये मदत करणार? स्वयंपाकात घना? नाही रे, ही बायकांची कामं आहेत. कोणी सांगितलं? असं कुठे लिहिलंय सांग ना मला. काकू, जगभरातले सगळे मोठे शेफ पुरुष आहेत. म्हणजे करिअर म्हणून तुम्ही स्वयंपाक करू शकता, पण स्वतःच्या घरात मदत म्हणून स्वयंपाक नाही करू शकत. आणि या उलट बायका आहेत ग, बाहेर नोकरी करतात आणि मग स्वतःच्या घरी येऊन स्वयंपाक करतात. आणि पुरुष काय करतात? पुरुष तेव्हा सोफ्यावर पाय पसरून हातात रिमोट घेऊन फक्त ओरडतात, माओ. अहो, पुरुष ओरडतात, माओ जरा चहा टाक ग आणि आलं टाको त्याच्यात, नाही का? पण काकू, आता काळ बदललाय. आता हे सगळं बदलतंय. आपण किती दिवस असं मानणार आहोत की किचन, स्वयंपाकघर ही फक्त बायकांची मक्तेदारी आहे, हे त्यांचं डिपार्टमेंट आहे का? आता तुझ्या रेसिपीज मला सांग, किती लोकप्रिय आहेत त्या, किती पुस्तकं निघाली तुझी, त्याला किती रॉयल्टी मिळते तुला. पण घरी काय होतं? म्हणजे पैसे नकोत आपल्याला, पण कोणाला किंमत तरी आहे का त्याची? एखाद्या दिवशी भाजीत जरा मीठ वर खाली झालं तर काय होतं काकू? चिडचिड. मग घना, हो रे, तू बरोबर बोलतोयस. मग आणि मला नाही वाटत की माझ्यात आणि राधात असं सगळं व्हावं. लिसन घना, हे सगळं तुला राधाने सांगितलंय का तुला स्वतःला हे मनापासून वाटतंय? अगं, राधाला माहिती नाही की मी तिला मदत करतोय. मला खरंच मनापासून वाटतंय म्हणूनच मी भाज्या चिरतोय ना काकू. मला सांग संसार म्हणजे काय ग? कांदे, बटाटे, टोमॅटो मी चिरायचे, राधाने फोडणीला टाकायचे. कणिक, मीठ, पाणी मी मळायची, तिने पोळ्या लाटायच्या. सहजीवन म्हणतात ते हेच असणार ना काकू, नाही का? अरे संसार
अहो लिसन. जसा काका तव्यावर आधी हाताला चटके. पण एकही शिट्टी झालेली नुसती भसा भसा वाफ येते तिकडनं. मग तू मुळात शिट्टी लावलीस का कुकरला? गणेशच्या मी तुला मूर्ख वाटते का? अगं मग व्हायलाच पाहिजे. बघ ना बघ चल. हे काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. वैनुडी काय मदत करू मी तुला? मला काही मदत नको, सगळं झालंय माझं, मी करीन. जा. ए अगं असं कसं? काहीतरी करते ना, सांग ना काय करू? काय येतं तुला? तसं तर मला काहीच करता येत नाही खरं तर, पण ना मनातल्या मनात अगं मी काय हवं ते करू शकते. म्हणजे मी असं खूप वेळा केलंय. गोड मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या पुरणपोळ्या, प्रेमाच्या लटक्या रागाचा खमंगपणा असलेल्या कोथिंबीर वड्या, मी काय वाटेल ते करू शकते. अगं एवढं काही अवघड करायचं नाहीये मला, एवढं इंटरप्रिटेशन असणारा स्वयंपाक नाही, साधं करते मी. तुझा अगं नाही, मी कणिक मळून देऊ का तुला? कणिक देऊ? हो ग, नको बाळा नको. बरं मग मी भाजी चिरून देते तुला, चालेल? कुहू खरंच नको. तू एक काम कर ना, तू जा ना, तू जा बाहेर जा, कविता वगैरे कर, स्वयंपाकावर कर, आयुष्यावर कर, जा जा. हो ग, करेक्ट आहे करेक्ट आहे. आधी हाताला चटके मग मिळते भाकर ना. बहिणाबाईंना पण अशाच सुचल्या असणार कविता, बघ हो की नाही? मी काम करते, मी ना तू काम करत असताना तुला बघते, म्हणजे मला पण सुचतील संसाराच्या खस्ता करणाऱ्या कविता. कर तू कर, मी बघते तुला. सॉरी इकडनं नको, असं येते. कुहू अगं काय सारखी माझ्याकडे बघतेस? कॉन्शियस होतीये मी. तू किती लाजरी पुसली आहेस का वैनुडी? मला माहिती आहे असं होऊ शकतं. मी एक काम करते, मी ना अशी जाते आणि पाठमोरी बसते, हा, आणि मग तू काम कर. मग तू मी पाठमोरी असताना कविता आहे, हा. पोळ पाटावर बांगड्यांची कणकण. पोळ पाटावर बांगड्यांची कणकण, भाजीच्या चवीत संसाराची वणवण. कुकरची शिट्टी देई साध तिला अशी. वा, कुकरची शिट्टी देई साध तिला अशी, संसाराच्या साठी ती झटते ग किती. हो आवडली ना तुला? मला माहिती होतं, तुझ्या कष्टांना बघून तरी कविता स्फुरली ना मला. कुहू किती छान करतेस का कविता. थँक्यू. मी काय म्हणते, हे कुकरच्या शिट्टीमध्ये तुझे शब्द नको ना हरवून जायला. तू एक काम कर ना, कविता लिहायला कशी शांत जागा पाहिजे ना. तू बाहेर अंगणात जा, झोपाळ्यावर बस आणि शांत झोके घेत मस्त कविता लिही. मग आपण जेवता जेवता तुझ्या खमंग कविता पण ऐकू. कशी वाटते आयडिया? वैनुडी, वैनुडी तू ना ब्रिलियंट आहेस. तू आता बघ, मी एक एक अशा अशा कविता सुचवून घेते ना की तू बघत नाही 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 नाही, तू ना ऐकतच राहशील. मी आलेच, थांब. आता शिट्टी. पण एकही शिट्टी झालेली नुसती भसा भसा वाफ येते तिकडनं. मग तू मुळात शिट्टी लावलीस का कुकरला? गणेशच्या मी तुला मूर्ख वाटते का? अगं मग व्हायलाच पाहिजे. बघ ना बघ चल. हे काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. कोणी सांगितलं होतं राधाला सांगायला की मी मदत करीन? आता भोगा आपल्या कर्माची फळं. गणेश
घनश्याम घनश्याम ऐक ना, खूप राडा झालाय घनश्याम. तू मला काय सांगितलं होतंस की 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर. बरोबर. पण एकही शिट्टी झाली नाही, नुसती भसा भसा वाफ येते तिकडनं. मग तू मुळात शिट्टी लावली होतीस का कुकरला? घनश्याम, मी तुला मूर्ख वाटते का? अगं मग व्हायलाच पाहिजे. बघ ना, बघ चल. हे काय? हे अरे कुकर मध्ये पडलं होतं काहीतरी, मी काढून घेतलंय. चल ना प्लीज. अच्छा, नाही हे काही पडलं नव्हतं राधा. ह्याला रिंग म्हणतात. हा, ह्याच्यामुळे शिट्टी होते. कुकरला अशी रिंग असते? असते असते. घनश्याम, मी खूपच घोळ घातलेत आतमध्ये. तू प्लीज तिकडे येशील का नाही, प्लीज? मी अरे मी आता मिक्सर लावलाय चटणीसाठी, तर एवढा मोठा आवाज येतोय की मी त्याच्यात तेच येतात. तू ये ना आत, मला तिकडे झेपत नाही रे. घरात लागलं. खूप लागले का घनश्याम? नाही नाही. अगं घरात लागलं. घरात लागलं. ए सायलेंट मूवी बोल ना काहीतरी. अरे मग काहीच कसं कळत नाहीये. राधा बहिणुडी, आता तू तुझी ओढणी फाडणार ना? का? अगं असं काय करतेस? आता तू तुझ्या ओढणीची अशी उबदार पट्टी दादाच्या जखमेवर बांधणार ना? दुखतंय. आई गं, बघ त्याला दुखतंय. मी ओढणी नाही फाडू शकत कुहू. घनश्याम, तिकडे बँडेज आहे, ते लाव. ए, तू काय जातोस लगेच? किती तुम्ही अनरोमॅन्टिक आहात रे दोघं जण. अगं वहिनी, निदान तुझ्या असं ओठांचं मलम लाव ग दादाच्या जखमेवर. कुहू, म्हणजे तुझ्या समोर सॉरी मला कळलंच नाही. 1 मिनिट. ये राधा ये. कसं वाटतं राजा? बरं वाटतंय? उत्फुल्ल वाटतंय. झालं का? बघ रक्त थांबलं. बघ, ही ताकद असते प्रेमात. आता झालं, रक्त थांबलं. झालं? आता हा काय कुहू, तू जा ना, कारण आम्हाला दोघांना सॉरी माझ्या लक्षात आलं नाही बहिणुडे. सॉरी. कंटिन्यू. डेंजर आहे कुहू. मला सायलेंट मूवी आवडलं. अगं हो, प्रस्तावनला 25 तास, मूळ मुद्द्याला हात कधी घालणार? बरं टाइमपास बंद करूया, आपल्याकडे खूप काम आहे. चल आपण पटपट ए, करू. ओ, ऐक ना, मी काय म्हणते घनश्याम, आपण रोल इंटरचेंज करूया का? म्हणजे तू ते भात बघ ना, कुकर बिकर, तुला खिचडी येते ना करता बघ. हा मला येते. आणि मी भाजी चिरते. बरोबर, तू पप्पांना मदत करायची. Yes. That's right. ये बस मी हे करतो आणि तू पटकन. बरं 1 मिनिट, एक्सक्यूज मी. याला रिंग म्हणतात. कुकरची शिट्टी यामुळे होते. घनश्याम, केवढा राडा केलायस तू इकडे? आता तू हातात घेतलंयस ना, सगळं आवरून टाक. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.